काय आला? काय नाही, सहज आलोय म्हटलं. मी तुमचं पण नाव घेतलं नाही. म्हणजे सहज आलोय. तर ते घाबरले. ते म्हणजे तुम्ही एवढ्या हात गेला कसं? इथं म्हणले साधं काही भंगार असू दे ना, तर कोणी चमचा सुद्धा हात लावायला कोणी जात नाही. गेट तर उघडच आहे, ओपन. मोठमोठे सगळे किचन वगैरे सगळं असं मोठं. त्यांना मी म्हटलं, ते मला म्हणाले तुम्हाला काय जाणवलं काय? तर म्हटलं मग मला असं असं दिसलं. आणि मग मी म्हटलं महाराजांचे यांनी काय बोलले नव्हते मला. मग महाराजांचा मुलगा अचानक वगैरे गेलाय का? मग तिथं मला ते वाटलं. बाबा महाराज सातारकरांचा मुलगा काय नाही, हे वेगळं बाबा. सांगतो एक मिनिट, शंकराचार्यांचं सांगतो. आणि मग ते म्हणाला की तुम्ही इथं आला आणि हे सगळं तुम्हाला कसं काय कळलं? मग त्यांनी त्यांच्या मुलगीला, बाबा महाराज सातारकरांच्या मुलगीला, नेरूळ मुंबई, तिथं फोन लावला. आणि ते मला आज पण बोलत तुम्ही आमच्याकडे एकदा येऊन जावं आणि आमच्या मागचे काय प्रॉब्लेम असतील तर बाबांना आणि बाबा म्हणजे काय नाही, आपल्याला जेवढं माहिती पाहिजे तर तुम्ही मिळालं. तुम्ही मला पाठवा. कुठल्या लोहगडच्या पायथ्याला म्हटलं, लोणावळ्याला संकेश्वर बाबा, संकेश्वरचे मठाधिपती. बरोबर, आपल्याला लागलं होतं ना संकेश्वर. झाड असे होते बघा, त्यांचा मुलगा. त्यांचं नाव येईल त्याच्यात टाकलं, शंकेश्वर मठाधिपती. आम्ही बेळगाव होतो ना, बेळगाव जाताना. हा तेव्हा बेळगावला जाताना लागलं. बरोबर, संकेश्वर. संकेश्वर पण अचानक गेलं. गुरुपौर्णिमेचे. बरं, माझा नंबर नाही बाबा इथं, मी फोन केला होता. बरोबर आहे. मला आणखी थोडस तयारीने यायचं होतं म्हणून मी फोन लावत होतो. मग तुमच्याकडे मोबाईल नसतो का? नंबर देऊन द्या. आहे की यांच्याकडे आहे, सांगू नंबर पाठ राहतो. 97 त्यांना पप्पा लिहून देतो सध्या काय माझ्याकडे आहे नंबर. मग तुमचं हे काय रिलेशन? पप्पा म्हणताय. नाही बरोबर आहे. पहिल्यापासून पप्पा सगळे तेच नाव. आम्हाला माहित नाही. मी तर किशोर बाबा म्हणून म्हणतो. इकडे सगळे पप्पा म्हणतो. त्यामुळे गोळ होतोय. मी विचारतो इथे येऊन किशोर बाबा, आणि इथं कोणाला सांगताच येत नाही. मग ते दत्त मंदिराचे पुजारी असं सांगतात, मग ते ओळख. पहिल्यांदा आलो तर मी असं झालो ना, मी त्र्यंबकेश्वरून आलो होतो, इथं मुक्काम केला दत्त मंदिरात. मग यांनी मला तिकडे दीक्षेसाठी पाठवलं पुण्यात. त्यांचे अनुभव म्हणजे काय आता. आणि मी रोज बाबा ते व्हॉट्सअप ग्रुपला तुमची प्रवचन वगैरे ऐकतो. ऐकता ना? हो, छान छान छान, फार डीप आहे. आवडतात. हो, मग मी रोज ग्रुपला मला कोणीतरी ऍड केले ते. बरं, बहुतेक मुलग्याने केला असेल. नाही ग्रुपला ऍड केले. कुलकर्णी त्याच्यात तुमचे व्हिडिओ वगैरे सगळे असतात. सांभाळून ठेवा. हो, आहे चालू आहे. साधनेला उपयोगी पडते. हो हो आणि मुक्तीसाठी, हो जीवनमुक्त अवस्था. हो. युट्यूबचे पण तुमचे व्हिडिओचे लिंक्स वगैरे ते पाठवत असतात. आज तर मला वाटते 10-12 पाठवले. यांना पाठवलं, त्यांना पाठवतो ना अजून लगेच दिला. सुरुवातच इथून. विलक्षण सामर्थ्य बरं का, विलक्षण विनम्रता आहे हे वाक्य लक्षात. चांगल्या कार्याला शुभस्थ शीघ्र. उच्च कोटीची साधना प्राप्त होईल, विलक्षण अनुभव मिळेल. वाक्य लक्षात ठेवा. आमची योग होती त्यांची गाठवायची आज. डायरेक्ट घरी आले तुमच्या. येऊ मग बाबा, मी पुढे जायचं आहे. क्रांती अखंड कल्याण होईल. दिव्य साधना उच्च कोटीची सिद्धावस्था प्राप्त होईल. ब्रह्मज्योती दर्शन, ब्रह्मनाद, अनाथ नादाची प्राप्ती, सिद्धमा योग्यांची. थोडस हे घेऊन आलो मी, आपल्या तिकडच्या भागातले चांगले तांदूळ आहे आणि थोडं साहित्य आणले. तुम्हाला गुळ